अण्णाभाऊ साठे स्मारकासमोरील या ठिकाणी कलश मंगल कार्यालयासमोर या ठिकाणी एक केबल टाकण्याचं काम एका कंपनीमार्फत चालू होतं आणि त्या ठिकाणी जेसीबी लावण्यात आला होता। जेसीबीच्या माध्यमातून ही कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारी ही मेन लाईन फुटली असून या फुटलेले पाणी या ठिकाणी आपण बघू शकतात की एका गाळ्यामध्ये गेलेले आहेत पाणी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दुकानाचे नुकसान झाले आहे। आपण बघू शकतात की संपूर्ण पाणी हे या दुकानात घुसले असून पूर्ण पाणीच या दुकानात गेले आहे आणि लाखो रुपयाचा माल या दुकानदाराचं या पाण्यात गेला आहे। आपण बघू शकता की सर्वत्र पाणीच झाले आहे। हे संजय फरसान हे दुकान पूर्ण पाण्यात गेले आहेत। यामुळे या संजय फरसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आपण बघू शकता की संजय फरसान हे फरसांचं दुकान आहे आणि हे पूर्ण पाण्यात गेले आहेत। या केबल टाकण्याच्या कामामुळे सदर पाईपलाईन फुटल्यामुळे हा मोठा अनर्थ या ठिकाणी घडलेला आहे। आपण बघू शकतात की मुख्य रस्त्यावर पाणी झाले आहेत। सदर या कंपनीला हे काम देताना नगरपालिकेने कोणत्या प्रकारची दखल घेतली नसावी, कारण की या ठिकाणी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारी ही मेन लाईन या ठिकाणी जाते आणि त्याच ठिकाणी या जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी हे वायर केबल टाकण्याचं काम सदर कंपनी करत होती आणि त्यामुळे हा मोठा अनर्थ घडला आहे। मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी दिसून येत आहे। या संजय फरसान या दुकानाचं मोठं नुकसान यामुळे झाले आहेत। आपण बघू शकतात की संपूर्ण संजय फरसान हे दुकान हे पाण्याखाली गेले आहेत।